नमस्कार, स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स वरती। आज आपण भारतातील जलप्रणाली याविषयी माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया भारतातील जलप्रणालींची। भारतातील प्राकृतिक रचनेचा भारतातील जलप्रणालीवरती खूप प्रभाव पडतो। त्या प्रभावामुळे अनेक प्रारूपे तयार होतात। ती जलांची प्रारूपे आपण पुढे पाहणार आहोत। भारतामध्ये आपल्याला 5 प्रकारच्या जलप्रणाली पाहायला मिळतात। त्यामध्ये पहिली जलप्रणाली आहे वृक्षाकार जलप्रणाली, दुसरी आहे केंद्रत्यागी जलप्रणाली, तिसरी आहे समांतर जलप्रणाली, चौथी आहे जाळी सदृश्य जलप्रणाली आणि पाचवी आहे काटेरी जलप्रणाली। या 5 जलप्रणाली भारतामध्ये आढळून येतात। या 5 भारतातील प्रमुख जलप्रणाली आहेत। आपण त्या जलप्रणालीमधील पहिला प्रकार वृक्षाकार जलप्रणाली डेंड्रेटिक ड्रेनेज पॅटर्न याविषयी अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। डेंड्रेटिक हा शब्द ग्रीक भाषेतील डॅन्ड्रॉन या शब्दापासून घेतला आहे, ज्याचा अर्थ झाड किंवा झाडांच्या फांद्या असा होतो। या प्रकारात मुख्य नदी म्हणजे झाडाचे खोड असते, उपनद्या ह्या झाडाच्या फांद्या असतात आणि इतर लहान ओढे नाले हे झाडांच्या इतर लहान फांद्या असतात। म्हणूनच हा प्रकार झाडांच्या फांद्यासारखा किंवा वृक्षासारखा दिसतो, त्यामुळेच आपण याला वृक्षाकार जलप्रणाली असे म्हणतो। वृक्षाकार जलप्रणाली प्रामुख्याने त्या भागात आढळते ज्या भागामध्ये भूभाग सपाट आणि सौम्य उताराचा असतो आणि तेथील खडकही एक समान असतात, म्हणून भूगर्भीय रचना ही फार गुंतागुंतीची नसते। त्यामुळे काय होते, जेव्हा पाण्याला कोणताही नैसर्गिकरित्या अडथळा निर्माण झालेला नसतो, त्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या मुख्य नदीला जाऊन मिळते। तर या प्रकाराची वैशिष्ट्ये काय आहेत ते पुढे पाहूया। मुख्य नदीला अनेक उपनद्या मिळतात। उपनद्या अनियमित कोनात मिळतात, म्हणजेच अक्यूट अँगल मध्ये मिळतात। संपूर्ण जलप्रणाली ही झाडाच्या रचनेसारखी दिसते। नद्यांचा प्रवाह 2 पेक्षा अधिक शाखांमध्ये विभागलेला असतो। जिथे पृष्ठभागाचा खडक स्तर एक समान असतो तिथे हा प्रकार जास्त आढळतो। तर ही आहेत वृक्षाकार जलप्रणालीची वैशिष्ट्ये। भारतातील याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सिंधू नदीचे खोरे। सिंधू आणि तिच्या उपनद्यांचे जाळे हे वृक्षाकार जलप्रणालीचे उत्कृष्ट उदाहरण आहे। आणि याला सोडून गोदावरी, कृष्णा आणि गंगा या 3 नद्यांमध्ये हे वृक्षाकार जलप्रणालीची बरीच उदाहरणे आपणास पाहायला मिळतात। पुढील प्रकार केंद्रत्यागी जलप्रणाली। जेव्हा एखाद्या उंच भूभागावरून किंवा पर्वत, पठार, ज्वालामुखीचे केंद्र यावरती पाऊस पडल्यानंतर पाणी अनेक दिशांना खाली वाहायला लागते, म्हणजे त्याचे पावसाच्या पाण्याचे अनेक प्रवाह तयार होतात आणि ते उताराच्या दिशेने खाली येतात, केंद्रापासून दूर जातात। त्या प्रकारास आपण केंद्रत्यागी जलप्रणाली असे म्हणतो। सोप्या भाषेत सांगायचे म्हटले, ज्या ठिकाणी मध्यबिंदू आहे, केंद्र आहे, केंद्रापासून 4ही बाजूंनी नद्या वेगवेगळ्या दिशेने पसरतात, त्यास आपण रेडियल ड्रेनेज पॅटर्न असे म्हणतो। तर या प्रकाराची वैशिष्ट्ये काय आहेत? मध्यभाग हा उंच असतो, नद्या वेगवेगळ्या दिशेने वाहतात, त्या नद्या कधीही एकमेकांस मिळत नाहीत। जसे की डेंड्रेटिक ड्रेनेज पॅटर्न मध्ये जसं नद्या एकमेकांना मिळतात, तशा या प्रकारामध्ये नद्या एकमेकांना कधीही मिळत नाहीत। हा प्रकार प्रामुख्याने ज्वालामुखी पर्वत, घुमटाकार पर्वत आणि पठारावर आढळून येतो। याची रचना नकाशावरती सूर्यकिरणांसारखी दिसून येते। भारतामधील या प्रकाराची उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी आणि वर्धा या नद्या या प्रकाराची उत्तम उदाहरणे आहेत। आणि तसेच अमरकंटक पठार हेही या प्रकाराचे उत्तम उदाहरण मानले जाते। पुढील प्रकार समांतर जलप्रणाली। ज्या प्रकारच्या जलप्रणालीमध्ये नद्या एकमेकांना समांतर वाहताना दिसतात त्यालाच आपण समांतर जलप्रणाली असे म्हणतो, म्हणजेच पॅरलल ड्रेनेज पॅटर्न। या प्रकारामध्ये नद्यांचा उतार स्लोप हा एकाच दिशेने आढळून येतो। नद्या एकमेकांना छेदत नाहीत। या नद्या साधारणतः एकाच दिशेने वाहतात आणि या नद्यांना उपनद्या ह्या फार कमी प्रमाणात मिळतात। समांतर जलप्रणालीच्या निर्मितीचे कारणे काय? तर पहिलं कारण आहे जमिनीचा तीव्र उतार। जेव्हा भूभाग हा एकाच दिशेने तीव्र झुकलेला असतो तेव्हा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। समान प्रकारची खडक रचना। कठीण आणि एक समान खडक असतील तर पाण्याला दिशा बदलायला अडथळा येत नाही, तेव्हा ही जलप्रणाली आपणास दिसून येते। समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेश। या प्रदेशामध्ये जमीन ही सरळ समुद्राकडे झुकलेली असते, त्यामुळे हा पॅटर्न आपल्याला तिथे जास्त पाहायला मिळतो।
भारतातील याची मुख्य उदाहरणं म्हणजे पश्चिम घाट आणि अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या. महाराष्ट्रातील नद्यांमध्ये सावित्री, कर्ली, काजवी, तानसा आणि भातसा. गोव्यामधील जुवारी, साल, मांडवी. कर्नाटकातील शरावती व काली. केरळमधील पेन्नानी, पेरियर व पंबा. असे हे भारतातील समांतर जलप्रणालीची उत्तम उदाहरणे आहेत. चौथा प्रकार जाळी सदृश्य जलप्रणाली. ज्या प्रकारात मुख्य नदी ही जवळजवळ एकाच दिशेने वाहते आणि तिच्या उपनद्या ह्या तिला सरळ सरळ येऊन मिळतात, म्हणजेच 90 अंशाच्या काटकोनामध्ये येऊन मिळतात, तेव्हा त्या नदीचा जो आकार दिसतो तो जवळजवळ जाळीसारखा दिसतो. म्हणूनच त्याला जाळी सदृश्य जलप्रणाली असे म्हणतात. त्यालाच आपण ट्रेलिस ड्रेनेज पॅटर्न असे म्हणतो. ट्रेलिस म्हणजे शेतामध्ये वेलींना आधार देण्यासाठी वापरले जाणारे जाळीदार बांधकाम. जाळी सदृश्य जलप्रणालीची वैशिष्ट्ये काय आहेत? मुख्य नदी सरळ किंवा लांबट खोऱ्यातून वाहते. उपनद्या मुख्य नदीला जवळजवळ समकोनात मिळतात. संपूर्ण रचना जाळीप्रमाणे दिसते. प्रवाहाची दिशा स्पष्टपणे एका सरळ रेषेत नसते. ही जलप्रणाली प्रामुख्याने समांतर पर्वत रांगा म्हणजेच पॅरलल माउंटन रेंज किंवा वलित पर्वत प्रदेशात फोल्ड माउंटेन्स मध्ये आढळते. जाळी सदृश्य जलप्रणालीची निर्मिती जिथे वलित पर्वतरांगा असतात, कठीण व मऊ खडकांची आळीपाळीने निर्मिती झालेली असते, लांबट टेकड्या आणि दऱ्या एकमेकांच्या समांतर असतात, तेव्हा त्या भागामध्ये आपल्याला जाळी सदृश्य जलप्रणाली पाहायला मिळते. या प्रकारात नदी मऊ खडकांमधून वाहते आणि उपनद्या या खडकांना छेदक काटकोनामध्ये मिळतात, तेव्हा आपल्याला तिथे हा प्रकार पाहायला मिळतो. भारतामध्ये ही जलप्रणाली ईस्टर्न घाट, सातपुरा रेंज, दक्षिण भारतातील वलित पर्वतीय प्रदेश आणि पूर्व महाराष्ट्रातही काही ठिकाणी आपल्याला ही रचना पाहावयास मिळते. पुढील जलप्रणाली आहे काटेरी जलप्रणाली. सर्वप्रथम साधारणपणे नदी प्रणालीमध्ये काय होते? उपनद्या ह्या मुख्य नदीला उताराच्या दिशेने येऊन मिळतात आणि त्यांचा संगम हा नॅचरल स्मूथ होतो. पण बार्बेट पॅटर्न म्हणजेच काटेरी जलप्रणालीमध्ये असे होत नाही. या प्रकारात उपनद्या मुख्य नदीला सरळ किंवा नैसर्गिक कोनात मिळत नाहीत. त्या उलट दिशेने रिव्हर्स डायरेक्शन मध्ये येतात, म्हणजेच त्या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येऊन मिळतात. त्यामुळे नदीचा पॅटर्न पाहिला असता तो काठ्यासारखा दिसतो. बार्बेट ड्रेनेज पॅटर्न तयार होण्यामागे 2 कारणे आहेत. पहिला आहे रिव्हर कॅप्चर, नदीचे अपहरण. एक नदी ही दुसऱ्या नदीचा प्रवाह काबीज करते, त्यामुळे उपनदीचा फ्लो डिरेक्शन बदलतो आणि ती उलट दिशेने मुख्य नदीला येऊन मिळते. त्यातील दुसरे कारण आहे जिओलॉजिकल चेंजेस, भूगर्भीय बदल. भूपृष्ठावर अपलिट किंवा टिल्ट झाल्यावर म्हणजेच उत्थान झाल्यावर नदीचा नैसर्गिक उतार बदलतो, त्यामुळे काही नद्या बॅकवर्ड फ्लो दाखवतात. या प्रकाराची मुख्य ओळख नकाशामध्ये करायची असेल तर ते आपल्याला व्ही शेप मध्ये दिसतात, जणू काही काट्यासारख्या आकारामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकाराचे भारतातील उदाहरण म्हणजे सिंधू नदीचे खोरे होय. ह्या आहेत भारतातील 5 प्रमुख जलप्रणाली ज्याची आपण आज माहिती घेतली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सिंधू नदी प्रणाली विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.